महाराष्ट्रासाठी मोठी बातमी समोर आली आहे। अखेर महाराष्ट्राला नवे पूर्ण वेळ राज्यपाल मिळाले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती मंजूर केली आहे। याआधी ते तेलंगणा राज्याचे राज्यपाल होते। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती म्हणून निवडून गेल्यानंतर राज्यपाल पद हे रिक्त झालं होतं। त्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार हा देण्यात आला होता। जवळपास 5 महिन्यांनंतर आता जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे पूर्ण वेळ राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। जिष्णुदेव वर्मा हे मूळचे त्रिपुरा राज्यातील राजघराण्यातील असून त्यांनी अनेक वर्ष सक्रिय राजकारण केले आहे। 1990 पासून ते भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले आणि त्रिपुरामध्ये 3 दशकांपर्यंत कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव असतानाही त्यांनी भाजप सोबत काम सुरू ठेवलं। 2018 मध्ये त्रिपुरा भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीही मिळाली होती। म्हणजे कोलकाता विद्यापीठातून इंग्रजी साहित्याची पदवी घेतलेले जिष्णू वर्मा आता महाराष्ट्रात नवी जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अध्याय सुरू होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।